सर्वांना नमस्कार. आपण सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये सर्वजण सापडलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की 1.5-2 महिने होत आहेत, आपल्या शाळा बंद आहेत, अध्यापन प्रक्रिया बंद आहे. या काळामध्ये खास करून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं अध्ययन थांबू नये याच्यासाठी म्हणून मी काही व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहे. मला खात्री आहे की ते तुम्हाला नक्कीच आवडतील. तर आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम आमोदः या पाठातील या पुस्तकातील पहिला पाठ पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे आद्य कृषकः पृथुवैन्यः. ही जी कथा आहे ही कथा ऋग्वेदातून घेतलेली आहे. आपल्याला माहिती आहे की ऋग्वेद हे भारतातील प्राचीन साहित्य आहे. 4 वेद जे आहेत त्या 4 वेदातला जो पहिला आणि प्रमुख वेद म्हणजे ऋग्वेद हा आहे. हे आपल्याला माहिती आहे की हा जो पृथुराजा आहे हा पृथ्वीवरचा पहिला शेतकरी आहे असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे हा आदर्श राजा होता, सम्राट राजा होता. पृथ्वीवरील शेती कामास त्याने सुरुवात केली. शेतीमध्ये वेगवेगळे संशोधन केले आणि शेतीला विकासाकडे नेण्यासाठी याने प्रयत्न केले. आणि काही विद्वानांचं असं मत आहे की या राजाच्या नावावरूनच आपल्या पृथ्वीला पृथ्वी हे नाव पडलं, या वसुंधरेला पृथ्वी हे नाव पडलं. तर आपल्याला माहिती आहे की आपले भारत हा कृषीप्रधान देश आहे. हे आपल्याला या कथेतून, ऋग्वेदामध्ये असलेल्या या कथेतून पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था शेतीवर आधारित अशी अर्थव्यवस्था आहे. हे आपल्याला माहीत आहे. जर शेतीमध्ये प्रगती झाली, शेतीचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. हे या पृथ्वीराजाला सुद्धा माहीत होतं आणि म्हणून त्याने त्या काळामध्ये आपल्या शेतामध्ये किंवा प्रजेसोबत त्याने राजा असूनसुद्धा प्रजेसोबत शेती कामास सुरुवात केली. प्रजेमध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम केलं. आणि या पृथ्वीराजाच्या आयुष्यातील किंवा त्याने कशाप्रकारे कुठून त्याला प्रेरणा मिळाली शेती करण्याची हे आपल्याला या पाठात सांगितलेलं आहे. हा जो पृथ्वीराजा आहे हा पृथ्वीवरचा अभिषिक्त राजा आहे. प्रयाग या ठिकाणी याची राजधानी होती आणि राजधानीच्या ठिकाणी एकदा पृथ्वीराजाचा राज्याभिषेक होत होता. त्यावेळी काही जे भाट असतात, जे स्तुतिगायक असतात ते या पृथ्वीराजाची स्तुती करू लागले राज्याभिषेकाच्या वेळी. परंतु या राजाने त्या भाटांना थांबवलं, त्या स्तुतिगायकांना थांबवलं आणि तो त्यांना म्हणाला की हे पहा की तुम्ही काही माझी स्तुती करू नका. जोपर्यंत माझ्यातील सद्गुण तुम्हाला दिसणार नाहीत तोपर्यंत मी कधीही स्तुती करण्याजोगा नाही किंवा मी स्तुती करण्यालायक नाही. त्यामुळे तुम्ही माझी स्तुती करू नकात. कारण जे स्तवन आहे, जी स्तुती आहे ती फक्त ईश्वराचीच करायला हवी. आणि यावरून त्या पृथ्वीराजाची निस्पृहता दिसून येते. कारण राजा असूनसुद्धा हा आपली स्तुती करण्यापासून थांबवतो आहे. आपल्याला माहिती की स्तुती कस्य न प्रिया असं म्हटलं जातं की स्तुती कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला स्तुती ही आवडत असते. आपल्याला कोणीतरी चांगलं म्हटलं पाहिजे, आपण खूप चांगले आहोत असं सतत आपल्याला लोकांनी म्हटलं पाहिजे, हे आपल्या सगळ्यांना आवडत असतं. परंतु हा जो राजा आहे पृथ्वीराजा हा निस्पृह होता, निस्वार्थी होता. आणि त्याची ही निस्पृहता पाहून ते जे भाट होते ते सुद्धा प्रसन्न झाले. आणि राज्याभिषेकाच्या नंतर हा राजा जेव्हा एकदा आपल्या राज्यामध्ये भ्रमण करत होता तेव्हा भ्रमण करत असताना त्याच्या दृष्टीस असं पडलं की त्याची जी प्रजा आहे ती प्रजा अतिशय कृश झालेली आहे, अशक्त झालेली आहे, निकृष्ट पद्धतीचं जीवन जगते आहे, दुर्बल प्रजा आहे की निकृष्ट दर्जाचं अन्न आपली प्रजा खाते आहे आणि त्यामुळे आपली प्रजा ही दुर्बल झालेली आहे. हे पाहून तो अतिशय खिन्न झाला, उदास झाला, चिंताग्रस्त झाला. तेव्हा या राजाचे जे पुरोहित आहेत त्या पुरोहिताने राजाला सल्ला दिला की हे राजा, की जे सगळं धनधान्य इत्यादी ज्या काही सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या पृथ्वीच्या उदरात आहेत, पृथ्वीच्या पोटात आहेत आणि त्या परत मिळविण्यासाठी तू प्रयत्न करायला हवास, असा उपदेश पुरोहिताने केला. आणि पुरोहिताच्या या उपदेशानंतर या पृथ्वीच्या पोटातून आपल्याला अन्नधान्य मिळालं पाहिजे, आपली प्रजा सुखी झाली पाहिजे असं पृथ्वीराजाला वाटलं. आणि म्हणून त्याने पृथ्वीवर धनुष्य चालवायला सुरुवात केली. तेव्हा पृथ्वी स्त्रीच्या रूपामध्ये प्रकट झाली. स्त्रीच्या रूपामध्ये प्रकट झाल्यानंतर पृथ्वीराजाला म्हणाली की हे राजा, तुझे वडील जे आहेत वेनराज हे अतिशय दुःशासक होते
त्यांच्या काळामध्ये त्यांनी राजधर्माचं पालन केलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या काळामध्ये चोर लुटारू यांनी धुमाकूळ घातलेला होता आणि त्यांच्या भीतीने मी जे सगळं माझ्या पोटातून बाहेर येणारे जे धन धान्य फुले फळे वगैरे आहेत ते सगळं मी माझ्या पोटात पुन्हा लपवून ठेवलेलं आहे. तू प्रजाहितदक्ष राजा आहेस, तू राजधर्माचं पालन करणारा राजा आहेस आणि जर तू प्रयत्नपूर्वक शेतीकाम केलंस तर मी निश्चितच प्रसन्न होईल आणि त्यामुळे तू तुझा धनुष्य बाजूला ठेव आणि शेतीची जी साधने आहेत, विळा असेल, कुदळ असेल, खोरे असेल, ह्या साधनांना हातात घे आणि तू प्रजेसोबत शेती काम कर की जेणेकरून मी प्रसन्न होईल, पुन्हा धनधान्य तुला मिळेल, तुझी प्रजा सुखी होईल, चांगल्या पद्धतीचं ती अन्न खाईल आणि त्यामुळे तू प्रजेसोबत शेती कर. जर तू शेती करायला लागलास तर तुझी प्रजासुद्धा त्यांच्यामध्ये आलेला जो आळस आहे, जो निरुत्साह आहे तो टाकून देईल आणि तुझ्यासोबत उत्साहाने ती शेती काम करण्यास सुरुवात करेल. पृथ्वीचा हा उपदेश मनात ठेवून पृथ्वीराजाने सुद्धा शेतीकामाला सुरुवात केली. पहिल्यांदा शेतीचं काम करत असताना त्याने नदींचा मार्ग अडवला. आपण पाहतो की आजही जलसंधारणाची वेगवेगळी कामे होत असतात, पाणी अडवा, पाणी जिरवा या योजना होत असतात. ह्या योजना पृथ्वीराजाने त्या काळामध्ये त्याच्या शेतामध्ये राबवल्या होत्या हे आपल्याला यातून पाहायला मिळतं की त्याने पहिल्यांदा नदींचा मार्ग अडवला, पाण्याची अडवणूक केली आणि त्या पाण्याचा शेतीच्या कामासाठी त्याने उपयोग केला. त्याचप्रमाणे पावसाचं जे पाणी पडणार आहे त्या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा संचयसुद्धा साठासुद्धा त्याने केला आणि त्याने जलव्यवस्थापन केलं. याच्यासाठी वेगवेगळे धरणे बांधणं असेल, कालवे तयार करणं असेल, या प्रकारची कामे या पृथ्वीराजाने केली. त्याचप्रमाणे त्याने जमिनीला भुसभुशीत करण्याचा प्रयत्न केला, जमिनीची सुपीकता वाढवण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्यानंतर जमीन जेव्हा सुपीक झाली तेव्हा त्याने आपल्या प्रजेसोबत त्या शेतामध्ये धान्य बिया पेरल्या. ह्या धान्य बिया पेरत असताना किंवा त्यांचा संग्रह करत असताना त्याने वेगवेगळ्या प्रकारांच्या बियांचं संग्रह केला, त्यातून बिया त्याने निवडल्या. त्यानंतर त्याने बीज प्रक्रिया केली, त्याच्यावर संस्कार केले, त्याच्यावर वेगवेगळ्या बीज प्रक्रिया करून त्याने लागवडीस म्हणजे काय म्हणता येईल तर लागवडीस उपयुक्त असलेल्याच बियांचं त्याने जमिनीमध्ये पेरणी केली आणि त्यानंतर पाऊस पडल्यानंतर जमिनीतून त्या बियांना अंकुर फुटले. प्रजा ते सर्व पाहून प्रजा संतुष्ट झाली. प्रजेला भरपूर प्रमाणामध्ये अन्नधान्य मिळालं. अन्नधान्य मिळाल्यानंतर निश्चितच पृथ्वीराजाची प्रजा ही सुखी झाली असेल, संतुष्ट झाली असेल, सबल झाली असेल, सशक्त झाली असेल. हे आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारचा हा जो पृथ्वीराजा आहे, पृथ्वीवरचा कल्याणकारी राजा त्याला म्हटलं जातं. त्याचप्रमाणे तो प्रशासनामध्ये अग्रणी होता, जनसेवाव्रती होता आणि या अशा जनसेवाव्रती असलेल्या राजाने फक्त शेतीचंच काम केलं असं नाही, तर त्याने इतर अनेक कामेसुद्धा केलेली आहेत. यामधून आपल्याला पृथ्वीराजाची जनसेवा दिसून येते. पहा की त्याने संरक्षण व्यवस्था त्याची नीट केली. आपण पाहिलं की त्याने कृषी संशोधन केलं, त्यानंतर जलव्यवस्थापन केलं, आरोग्य सुविधा आपल्या जनतेला मिळवून देण्यासाठी त्याने प्रयत्न केले. त्यानंतर गायरानाची जी संकल्पना आहे ती संकल्पना आजकालची नसून पूर्वी म्हणजे ऋग्वेदाच्या काळातली ही परंपरा आहे. हे आपल्याला पृथ्वीराजाच्या कामातून दिसून येतं की त्याने पशूंच्यासाठी की काही तृणक्षेत्रे म्हणजे संरक्षित करून ठेवली. त्यानंतर त्याने दूध प्रक्रिया केली, अन्न प्रक्रिया करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. त्याचं नगर व्यवस्थापन हे अतिशय चांगलं होतं. त्याचप्रमाणे त्याची शिक्षण व्यवस्थासुद्धा चांगली होती. याच्याबद्दल तुम्हाला जर अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ऋग्वेदाच्या 10व्या मंडलाचा अभ्यास करू शकता. त्याचप्रमाणे हा जो पृथ्वीराजा आहे, हा पृथ्वीराजा आद्य शेतकरी होता. त्याच्या नावावरून आपण म्हणतो की पृथ्वीला पृथ्वी असं नाव पडलं. या वरून आपल्याला असं दिसून येतं की आपली भारतीय जी परंपरा आहे ती समृद्ध अशी परंपरा आहे. आपल्याकडे खूप अगाध असं ज्ञान आहे, फक्त ते ज्ञान अभ्यासण्याची आपल्याला गरज आहे. तशा प्रकारची संशोधक दृष्टी आपल्यामध्ये असली पाहिजे, हे आपल्याला या कथेवरून समजून घेता येतं. अशा प्रकारचा हा पाठ आहे. हा माझा व्हिडिओ किंवा हे पाठाबद्दल असलेलं मत किंवा जे काही मी स्पष्टीकरण केलं ते तुम्हाला जर आवडलं असेल
तर तुम्ही नक्कीच लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.